कसबा बावड्यातील श्रीराम विकास सेवा सोसायटीच्या वतीनं एकाच छताखाली सर्व गृहउपयोगी वस्तू आणि पदार्थ विक्रीचं दालन असलेल्या श्रीराम बाजार सुरू करण्यात आलाय. रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत याचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर श्रीराम बाजारच्या नामफलकाचं उद्घाटन उषा थोरात, शांतादेवी डी पाटील, आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आलं. यावेळी बोलताना रिझर्व्ह बँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांनी 100 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या श्रीराम सेवा संस्थेनं बदलत्या काळानुरूप सुरू केलेला श्रीराम बाजार निश्चितच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असं सांगून संस्था पुढं अशीच 100 वर्ष कार्यरत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे मार्गदर्शक आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना श्रीराम सेवा संस्था ही बावड्याचा आत्मा असल्याचं सांगितलं. संस्था कायम चालत राहिली पाहिजे ही दक्षता सर्वांना घ्यावी लागेल. संस्थेनं नव्यानं सुरू केलेल्या श्रीराम बाजारमधून सर्व सभासद, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी खरेदी करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी संस्थेचे उपसभापती अनंत पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील, केडीसीसी बँकेचे कार्यकारी संचालक GM शिंदे, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते.